आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। तर बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला ठाण्यातून एक मोठी बातमी येते। ठाण्यामधील ओरियन बिझनेस पार्कमध्ये भीषण आग लागली। घोडबंदर परिसरामधल्या सिनेवेंडर मॉल जवळ ही आग लागलेली आहे। तर या आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। यावेळी काही जण आगीमध्ये अडकल्याची माहिती मिळालेली आहे, मात्र सर्वांची सुखरूपरित्या सुटका करण्यात आली आहे। आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती देखील मिळते। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अगदी युद्ध पातळीवरती सुरू आहेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या आगीमुळे घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर यावेळेला जी आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय ही आहेत ठाणे परिसरातली। ठाण्यातल्या घोडबंदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आग लागलेली आहे। ओरियन बिझनेस पार्क या ठिकाणी ही आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीनं रौद्र रूप धारण केल्याचं आपण या क्षणाला पाहतोय। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। सुरुवातीला ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला काही जण या मॉलच्या मध्ये अडकले असल्याचं देखील कळतंय, बिझनेस पार्कच्या मध्ये अडकल्याचं देखील कळतंय, मात्र त्यांची सुखरूपरित्या सुटका करण्यात आल्याची माहिती देखील तातडीनं देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे मात्र ओरियन बिझनेस पार्कला लागलेली ही संपूर्ण आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारं अग्निशमन दल आपण एका बाजूला पाहतोय, तर दुसरीकडे घोडबंदर रोड परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक असते। त्या वाहतुकीवरती देखील आता या आगीचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेमधील वॉर्ड रचनेचा तिढा मुंबई उच्च न्यायालयानं सोडवलाय। महाविकास आघाडी सरकारनं 236 ऐवजी 227 वॉर्ड संख्येवर शिक्कामोर्तब केलंय। त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्यात। गेल्या 1.25 वर्षापासून मुंबई महापालिकेची सूत्र प्रशासकाच्या हाती आहेत। खरे तर त्यापूर्वी 2 वर्ष कोरोना काळ होता, त्यामुळे नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजात प्रत्यक्षपणे सहभाग घेता आला नव्हता। त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून मुंबई महापालिका आयुक्त आणि आता प्रशासकाकडून महापालिकेचा गाडा हाकला जातोय। त्यामुळे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी देव पाण्यात ठेवले होते। आता उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुंबई महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। सरकारनं वेळकाढूपणा न करता पावसाळ्यापूर्वी निवडणूक घ्यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे। माझ्या मताने असं आहे की निवडणूक आता 2 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे, पण ते घेणार काय? आपल्याला माहीत आहे की निवडणुकीसाठी 2 महिने पाहिजे पूर्ण त्याची फेररचना करण्यासाठी, नंतर लॉटरी, आपला रिझर्वेशन, नंतर तुमच्या जे इलेक्ट्रल रोलच्या हे सगळे करायच्या, हे सगळे काय 2 महिने। आता 2 महिन्यामध्ये तुम्ही आता आरंभ करणार, कुठे ना कुठे जून 20-25 होणार, ते पाऊस येणार आहे। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेवरून बरंच राजकारण रंगलं। महाविकास आघाडीच्या सत्तेत महापालिकेची वॉर्ड रचना 227 वरून 236 इतकी करण्यात आली होती। त्याला भाजप आणि काँग्रेसनं विरोध केला होता। काँग्रेसला कमी जागा मिळाव्यात या उद्देशानं शिवसेनेनं जाणीवपूर्वक प्रभाग रचनेत बदल केला असा काँग्रेसचा आरोप होता। जे वॉर्ड मोठे होते ते त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या याच्यासाठी फायद्यासाठी त्यांनी छोटे ठेवले आणि ती संख्या त्याची वाढली। कोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा मुद्दा निकाली निघालाय। तरी ओबीसी आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे। त्यामुळे महापालिका निवडणूक लवकर होण्याची शक्यता नसल्याचं काहींना वाटतंय, तर काहींना तो मुद्दा गैरलागू असल्याचं वाटतंय। ऑलरेडी 27% आरक्षण हे ओबीसी समाजासाठीचं राखीव सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेलं आहे, त्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय आता मुंबई महानगरपालिकेत उरलेला नाहीये। आता उरलेला विषय होता 227 का 236, तोही कोर्टाने क्लिअर केलाय। 30 मे पर्यंत निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? 2-4 दिवस इकडे तिकडे। 2017च्या प्रभाग रचनेप्रमाणे मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार असतील तर विशेष तयारीची गरज पडणार नाही। केवळ आरक्षण सोडत पुन्हा काढावी लागणार आहे। पण राज्य सरकार त्यासाठी तयार आहे का, हाच खरा प्रश्न आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। गेल्या 5-6 दिवसांपासून अजित पवार हे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होते। अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याचं बोललं जात होतं आणि या चर्चेवर आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं अजित पवारांनी ठणकावलं, तर अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेचा जीव जणू भांड्यात पडला। खरा पण नरेश म्हस्केंनी मात्र शुगर वाढल्याचं कारण देत दादांचा भाजप प्रवेश लांबल्याचा दावा केलाय, पण अजित पवारांनी मात्र सत्ता प्रवेशावरती पडदा टाकला। मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष अजूनही अजितदादांच्या भाजप प्रवेशावर सकारात्मक असलेले पाहायला मिळाले। त्यामुळे अजित पवारांवरून सध्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीप्रमाणे अत्यंत वेगवान असं भिर्र राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं, तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली, हे बरोबर नाही। राजकारणामध्ये जी काही चर्चा सुरू आहे अजितदादा आणि या संदर्भात, मला एवढंच आता त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची आहे। शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन पुढे ढकललेलं आहे। तुमच्या लक्षातच आलं असेल की जर अजितदादांचं जर काही या गोष्टी नसत्याच तर गेले कित्येक दिवस 40 आमदार, त्या सह्या, वेगवेगळी कारणं, हे सगळ्याच्या चर्चा सुरू आहेत। सामना असेल, सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत म्हणतात की पवार फॅमिलीवरती दबाव आहे, पवार साहेबांची स्टेटमेंट्स येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, परंतु अजितदादांनी त्याच्यावरती खंडन काही केलं नव्हतं। जर तसं काही नसतं तर याच्या आधीच खंडन केलं असतं, चर्चा कशाला होऊन दिली असती। उद्या जर अजितदादासारखे लोक आले तर मी त्यांना असं म्हटलं, पक्षामध्ये कोणीही आलं, त्यांनी आमची विचारधारा मान्य केली, देशाकरता काम करायचं आहे, हा देश जगातला सर्वोत्तम व्हावा हा संकल्प मोदीजींनी केला आहे। माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। आमच्या विचारधारासंबंधी जो कोणी त्या ठिकाणी पक्षप्रवेश करणार असेल, आमच्या विचारधारेला अनुसरून कुणाचेही स्वागत आहे। मागच्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। एवढंच नाही तर अजितदादा राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन भाजप सोबत जातील असं बोललं गेलं। सोमवारी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे होत्या, तिथेही अजित पवार गेलेले नाहीयेत। त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं। अखेर मीडियासमोर येत अजित पवारांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्यात। आपण राष्ट्रवादी सोबतच असल्याचं सांगितल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागाच्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे सहभागी झाले होते। त्यामुळे काका पुतण्यामध्ये इफ्तारी निमित्तानं दिलजमाई झाली असल्याचं दिसून आलं। आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते आणि ती म्हणजे अजित पवार यांना आज भेटून गेलेल्या 17 ते 18 आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करून चौकशी केली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नाहीये असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। एका बाजूला आज दिवसभर आपली भूमिका काय हे अजित पवार वेळोवेळी माध्यमांशी बोलताना सांगताना दिसून आले होते। उदय जाधव आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। एका बाजूला उदय, आपण पाहिलं की अजित पवारांनी स्पष्टीकरण देत आपण राष्ट्रवादी सोबतच आहे म्हटलं, तर दुसरीकडे भाजपनं जो कोणी आपल्यात प्रवेश करण्यासाठी तयार असेल त्यांनी यावं असं आवाहन केलेलं आहे। तर दुसरीकडे मात्र आता शरद पवारांनी फोनवरून 17 ते 18 आमदारांची चौकशी केल्याचं कळतंय। म्हणजे अजूनही राष्ट्रवादीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचंच म्हणावं लागेल। उदय, अगदी स्पष्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी घडामोड जी आहे पडद्यामागे ही घडताना दिसून येत आहे। आज विरोधी पक्षनेते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे विधान भवनामध्ये होते आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी देखील काही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्यांना भेटायला गेले होते। त्यांना ज्या ज्या आमदारांनी भेट दिली, जवळपास 17 ते 18 आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व आमदारांना फोन करून चौकशी केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, हे आमदार कोणाकडे जातात, आपल्या नियंत्रणामध्ये आहेत की नाही याची देखील चाचपणी वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली जात आहे। अजितदादांच्या संपर्कात जे जे आमदार आहेत, जे जे फोनवरती बोलत आहेत, जे कोणी त्यांना भेटत, त्या सर्वांची एक पॅरलल वेगळी चौकशी जी आहे ती देखील केली जात आहे। आणि
तुमचं नेमकं काय चाललंय याची देखील चौकशी तिथे केली जात असल्याची माहिती मिळते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही ऑलवेल आहे असं म्हणता येणार नाही. येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा मोठी घडामोड जी आहे राजकीय ती घडू शकते, हे स्पष्ट संकेत या फोनवरनं दिसून येतात. बरोबर आहे. महाराष्ट्रातल्या या राजकीय घडामोडींवरती उदय आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या. वेळोवेळी या संदर्भातली माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत देत राहू. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. मुंबईतील कांजूर मार्ग इथल्या मेट्रो 6 कारशेडसाठी प्रक्रिया सुरू आहे. कारशेडसाठी पुढील 3 महिन्यात काम सुरू करण्याचं नियोजन MMRDA कडून करण्यात आलं आणि त्यासाठी येत्या 15 दिवसात निविदा देखील काढली जाणार आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना दहिसर मार्गे जोडल्या जाणाऱ्या मेट्रोचा उपनगरी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरती नेमका काय परिणाम झालाय याचं विश्लेषण मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण करणार आहे. 4 टप्प्यात हा तांत्रिक अभ्यास होणार आहे. मार्गिका सुरू होण्याआधी अंधेरी उपनगरी रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी आता या 2 स्थानकांवर होऊ लागली आहे. या सर्वांचा अभ्यास MMRDA देखील करणार आहे. मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यात आलेले दक्षिण मुंबईमधील अनेक रस्ते आता खुले करण्यात येतात. अलीकडेच हुतात्मा चौक आणि कप परेड जवळील रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे कुलाब्याला वळसा मारून जाणाऱ्यांचा त्रास वाचणार आहे. मुंबईमध्ये सध्या अनेक ठिकाणी पाणी कपात सुरू आहे. मात्र सांताक्रूजचा वाकोला परिसर गेल्या वर्षभरापासूनच पाण्यासाठी तहानलेला आहे. नळ आहेत पण पाणी नाही. पाणी आलंच तर तेही दूषित अशी परिस्थिती इथल्या नागरिकांची झाली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावरून आता वाकोल्यातील रहिवासी आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. निवडणुकांव्यतिरिक्त कुणीही इथे फिरकत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. बिलं भरूनही आम्हाला दूषित पाणीच प्यावं लागणार असेल तर मग नेत्यांनी मतं घ्यायला इथे फिरकूही नये असा इशाराच स्थानिकांनी दिलाय. मुंबईच्या सांताक्रूज इथल्या वाकोला परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून इथल्या रहिवाशांना दूषित पाण्याला सामोरं जावं लागतंय. त्यांच्या घरी पालिकेकडून सोडलं जाणारं पाणी हे अत्यंत दूषित आणि अतिशय घाणेरड्या दर्जाचं पाणी आहे आणि त्याचं कारण आहे की ही पाईपलाईन त्यांच्या घरी जाणाऱ्या ह्या सगळ्या पाईपलाईन्स निळ्या आणि नारंगी रंगाच्या ज्या पाईपलाईन्स दिसत आहेत या मिठी नदी अक्षरशः नाला झालेल्या परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणाहून हे पाणी जात आहे. अनेक ठिकाणी ह्या पाईपलाईनला कट गेलेले आहेत. त्यामुळे जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा हे पाणी सुद्धा त्या पाण्यामध्ये शोषलं जातं आणि ते त्या घरापर्यंत जातं आणि अनेकांना हे दूषित पाणी प्यावं लागतं. अगदी पहाटे 3:45 वाजता इथे पाणी सोडण्याची वेळ आहे. मात्र अर्धा तास हे नाल्याचं घाणेरडं पाणीच लोकांच्या दारी येत आहे आणि आपण पाहिलं की बरोबर बाजूला घरं आहेत आणि ह्या नाल्याची सुद्धा अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. खरं तर ही मिठी नदी आहे मात्र ह्या नदीतून हे जाणारं दूषित पाणी प्रत्येकाच्या घरात पोहोचतंय आणि त्यामुळे पाण्याला साबणाचा फेस असतो त्याप्रमाणे फेस येतोय आणि त्याचसोबत पाण्याला अतिशय दुर्गंध सुद्धा आहे. गेल्या 1 वर्षापासून इथले रहिवासी या पाण्यासाठी लढा देत आहेत. 22 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी पालिकेच्या ऑफिसवर एक मोर्चा काढला. मात्र त्यानंतर सुद्धा त्यांना आश्वासनं दिली गेली मात्र काम काही झालं नाही. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा या परिसरात येऊन गेले मात्र त्यांच्याकडून सुद्धा फक्त आश्वासनं दिली. आता 4 महिने पालकमंत्र्यांनी भेट देऊन सुद्धा झाले मात्र आजपर्यंत या पाण्याचा प्रश्न काही सोडवला गेलेला नाहीये. त्यामुळे आता इथले रहिवासी उद्या महापालिकेच्या कार्यालयावर एक मोर्चा काढणार आहेत आणि सरकारला याबद्दल जाब विचारणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळे सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ह्या वेळी आम्ही वारंवार ह्या पाण्यासाठी फॉलो करून आम्हाला न्याय मिळत नाहीये. तर काय करावे हा मोठा प्रश्न पडलाय. सकाळी 3:45ला पाणी येतं आणि कमीत कमी पाऊण ते 1 तासभर पाणी गढूळ पाणी असतं. मग तुम्हाला बॉटलमध्ये जे पाणी दाखवलं ते सकाळी आम्ही सुरुवातीला पाणी पकडतो बॉटलमध्ये दाखवायला ते एवढं गढूळ पाणी असून त्याला साबणाचा फेस असतो. आम्ही विचार करत होतो की इथले स्थानिक नगरसेवक जे आहेत त्याच्यावरती लक्ष देतील किंवा ज्या वेळेला मी पत्र दिलं की महानगरपालिकेने याच्यामध्ये लक्ष द्यावं त्यावेळेला मला त्यांचा समोरून फोन आला की मी लक्ष देतोय, मी काम करतोय याच्यावर. म्हणजे हा कालावधी 2022 जानेवारीचा आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो कार्यकाल होता त्याच्यामध्ये त्यांनी कुठलंही याच्यावरती पाठपुरावा करण्याचं काम केलेलं नाहीये.
विरारमध्ये लोकांनी आपली घरं वाचवण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूरांचा दरवाजा ठोठावलाय. विरार पूर्व जीवदानी पाडा रेल्वे लाईन लगत असलेल्या रेल्वे क्वारी परिसरामध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांना पश्चिम रेल्वेनं तोडक कारवाईची नोटीस बजावली आहे. या विरोधामध्ये जीवदानी पाडा, आंबेडकर नगर, ईदगाव कंपाऊंड या परिसरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत. माजी खासदारांच्या माध्यमातून आपण यावर तोडगा काढू असं आश्वासन यावेळी त्यांना देण्यात आलं. तर मुंबई आणि उपनगरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी महामुंबईच्या माध्यमातून एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मोबाईल प्रेमींची पहिली पसंत अर्थात आयफोन बनवणारी टेक विश्वातली दिग्गज कंपनी ॲपलनं मंगळवारी मुंबईमध्ये पहिलं स्टोअर सुरू केलंय. ॲपलनं भारतामध्ये 25 वर्षे पूर्ण करत असताना अधिक विस्तार होण्याच्या दृष्टीनं मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये ॲपलचे रिटेल स्टोअर सुरू केलेले आहेत. पाहूयात. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातलं ॲपलचं हे पहिलं रिटेल स्टोअर. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये आहे. 20,806 फुटांचं हे ॲपल स्टोअर न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरच्या स्टोअर सारखंच चकाचक आणि प्रशस्त आहे. BKC मध्ये हे ॲपल स्टोअर आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे. आत्ता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे ॲपल प्रेमी आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज गर्दी जी आहे ही BKC मध्ये पाहायला मिळते आणि ॲपलचं पहिलं अधिकृत ॲपल स्टोअर हे महाराष्ट्रात झालेलं आहे, मुंबई शहरामध्ये झालेलं आहे. याचा एक वेगळा आनंद जो आहे हा लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ॲपल प्रॉडक्ट घेण्यापूर्वी प्रत्यक्ष हाताळता येणार आहे. ग्राहक कंपनीच्या AI सेवा म्हणजे ॲपल जीनियसशी संवाद साधू शकणार आहेत. त्यामुळे ॲपल प्रेमींनी आनंद व्यक्त केलाय. आता असं वाटतं की पूर्ण US उठून इथे आलेलं आहे आणि आपल्या भारतासाठी ही गर्वाची गोष्ट आहे आणि मुंबईसाठी, खास महाराष्ट्रासाठी, की ॲपलचा पहिला स्टोअर हा आपल्या महाराष्ट्रामध्ये लॉन्च झालेला आहे, ते पण आपल्या मुंबई शहरमध्ये. ॲपलचं भारतात प्रोडक्शन सुरू झाल्यावर लगेचच रिटेल शॉप सुरू झालंय. त्यामुळे येत्या काळात बहुतांश भारतीयांच्या हातात ॲपलची प्रॉडक्ट्स दिसतील हे वेगळं सांगायला नकोच. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर संपूर्ण दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतील तरुणी आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आपल्या दारी हा उपक्रम राबवला जाणार आहे. महिला आणि बालविकास विभागाबरोबर मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा अनोखा उपक्रम 19 एप्रिलपासून संपूर्ण मुंबईमध्ये राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयामध्ये जाऊन राज्य सरकारमार्फत महिलांच्या समस्या जाणून घेण्यात येतील. तसंच या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी काम केलं जाणार आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा सविस्तर आढावा आपण महामुंबईच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.